बरोबर आहे. माझ्याकडे काल एक 50 लोकांचे अर्ज आले होते. 50 लोकांच्या अर्जांमध्ये आम्ही त्यांची पडताळणी केली असता त्यांच्या तक्रारीमध्ये तथ्य दिसलं. जी काही सुरुवातीला आम्ही यादी थोड्या वेळासाठी अर्ध्या तासासाठी प्रसिद्ध केली होती, त्यामध्ये काही विद्यार्थ्यांना 70 आणि 72 मार्क त्यांनी त्यांचे ऑब्जेक्शन्स दिले होते लिहून. ते असताना देखील त्यांची यादीत नाव नव्हतं. म्हणजे ते तर आपल्या पूर्ण उपविभागामध्ये त्यांचा पहिलाच नंबर असेल, तरी देखील त्यांचं नाव आलेलं नव्हतं. ही गोष्ट वास्तविकरित्या आहे, सत्य आहे. आणि काही लोकांचे कमी मार्क्स येऊन सुद्धा त्यांचे रोल नंबर आले होते, ही देखील तक्रार सत्य आहे. तसेच एक रोल नंबर देखील होता आमच्याकडे. तो रोल नंबर अब्सेंट असताना देखील तो त्या यादीमध्ये आला होता. तर आम्ही जे आम्हाला एजन्सीजनी यादी पुरवली होती, की आम्ही या ठिकाणी आम्हाला कोणालाही मार्क्स त्यांनी दिले नव्हते, तर आम्ही त्यांची कोणाची पडताळणी अशी करू शकत नाही. आम्हाला एजन्सीजने फक्त रोल नंबर दिले होते, तर आम्ही ते रोल नंबर त्यावेळेस प्रसिद्ध केले. त्या कारणाने तो यादी आमच्याकडे चुकीची प्राप्त झाली होती. म्हणून सदर यादी जी होती आम्ही तात्काळ आमच्याकडे ऑब्जेक्शन आल्याच्या अर्ध्या तासात ती रद्द केली. आणि काल दिवसभरात चेकिंग करून आज सकाळी आम्ही अंदाजे एक 11 ते 11:15 दरम्यान सुधारित यादी जी आहे ती स्वतः मी काल तिथे बसून कलेक्टर ऑफिसला बसून एजन्सीचं सुपरविजन त्यांच्या कामाचं करून तो आता फायनल केलेली आहे. तर ती यादी आता पब्लिश आहे. एजन्सीचं असं म्हणणं आहे की त्यांनी सदर यादी जी आहे ती स्कॅनिंग केल्याच्या नंतर जे OMRचे मार्क्स येतात, तर मार्क्स आल्याच्या नंतर त्यांनी जे फिल्टर लावायला पाहिजे होतं 36 मार्क्स किंवा त्याच्यावरच्या मार्क्स लोकांना पास, ते कदाचित त्यांचं त्या ठिकाणी चूक झाली असेल. किंवा त्यांनी डाटा जो इम्पोर्ट केला होता तो इम्पोर्ट करत असताना एक्सेल शीट मध्ये कॉपी करत असताना त्या ठिकाणी चूक झाली असेल, असं त्यांनी काल प्राथमिकरित्या बोलण्यात दाखवलं. तर याबाबतचा अजून जो काही त्यांचा टेक्निकल फॉल्ट आहे तो त्यांनी अजून लेखी तसा कळवला नाही. आता अंदाजे माझ्याकडे जे काल 54 अर्ज प्राप्त झाले होते, 54 रोल नंबर, त्याचं व्हेरीफाय केले असता अंदाजे 50 हा आकडा प्रचंड मोठा असून 50 लोकांना काल त्याचं खूप टेन्शन आलं होतं की आपलं मार्क्स असून देखील आपण त्यात क्वालिफाय नव्हतो. ऑब्विस आहे त्या गोष्टीचा आता आम्ही एका दिवसात सगळा अभ्यास करून त्याचं निराकरण केलेलं आहे. कंपनीच्या बाबतीमध्ये कलेक्टर साहेब, ऍडिशनल कलेक्टर साहेब त्याच्यामध्ये योग्य ते चौकशी करून त्याबाबत ते योग्य तो निर्णय घेतील. परंतु आता आम्ही स्वतः ती यादी सर्टिफाय आता काल स्वतः मी जाऊन बसून करून घेतली. त्याच्यामुळे आता ती यादी जी आज पब्लिश केलेली आहे त्याच्यामध्ये काही चूक असणार नाही. आम्ही काल त्याचे रॅन्डमली एक 100 गव्हर्नमेंट शीट त्या ठिकाणी कलेक्टर ऑफिसला अंडर द व्हिडिओग्राफी आम्ही सुपरविजन ते सगळे चेक केलेले आहेत. आणि आता जे मार्क्स आहेत ते आता तो कन्फर्म मार्क्स आहेत. तर त्या कारणाने आता यादी जी आहे त्याच्यामध्ये काही चूक असणार नाही. आपल्या बीड जिल्ह्याची जी काही कलेक्टर ऑफिसची जी ऑफिशियल वेबसाईट आहे तिथे पण आहे, आणि जी काही आपली पोलीस पाटील भरतीच्या संदर्भातली वेबसाईट आपण विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली होती, दोन्ही ठिकाणी आपण ती यादी पब्लिश केली. इंटरव्ह्यू जो आहे तो 1 मार्च पासून आम्ही चालू केलेला आहे शेड्यूल आमचा. तर तो 1 मार्च ते अंदाजे 10 मार्च पर्यंत आमचं नियोजन आहे. रोज आम्ही अंदाजे 125 ते 130 कॅन्डिडेट्स तो आम्ही डिसाईड नाही केला, तेवढा एक अंदाज घेऊन आम्ही तो डिसाईड करून आम्ही घेणार. विद्यार्थ्यांना मी हेच आवाहन करेल, काल जेव्हा माझ्या प्राथमिकरित्या लक्षात आलं होतं तेव्हा मी काल प्रसिद्धी पण केली होती की जी यादी सुरुवातीला अर्ध्या तासासाठी पब्लिश झाली होती ती सर्क्युलेट करू नका. पहिली गोष्ट, खोट्या गोष्टींवर, अफवावर तुम्ही विश्वास ठेवू नका. आतापर्यंत